मान्सून 11 विरुद्ध जिंकले ना कडूची वाडी. मान्सून 11 या संघाने नाणेफेकीचा नाही रे ते जिंकले टॉस जिंकले का काय घेतली काय घेतली आपण बॅटिंगला गेलोच नाही फिल्डिंग अरे इथं मला लिहायला बरं लवकर या अरे यार अननोन नंबर कोण आहे गणेश अननोन नंबर गणेश घारी नाव नंतर आलं त्याचं हे बघ आता नाव सलामीची जोडी चेतन आणि विनोद. गोलंदाजाचं नाव कळवायचंय विष्णू. सामन्याला सुरुवात करायची. वैयक्तिक पहिलेच सांगित पहिले शतक घेऊन येत होतो विष्णू. सुरेश आहे मग त्याचं आडनाव काय सुरेश स्वेर मारा अवंतराशी एक धाव. हॅलो हॅलो काय चाललं रे पहिला चेंडू विष्णू यांचा त्यांचा सामना करेल तो चेतन. स्वेर मारा अवंतराशी एक धाव. सर्व संघाचे संघ नायकाला मी सांगू इच्छितो 2 रन पुढील चेंडू आता चेंडू त्यावरती चांगलासा फटका. चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होती ती 8. एक चेंडूने 8 धावा. केसीए सभासद केसीएचे सर्व सभासदांना विनंती करतो वॉटरलाईनचा ताबा घ्यायचा आपण. आहे निर्धाव चेंडू कृपया जे स्वयंसेवक आहेत चेतन भाऊ आता उभं राहायचं तिथे. धावसंख्या 8. 2 चेंडूने 8 धावा. तिसरा चेंडू विष्णू यांचा पुन्हा एकदा शिवर मारा. पंचांचे दोन्ही कर समांतर. दरम्यान एक धाव. यष्टीरक्षक के बादशाह. दरम्यान पुढील चेंडू निर्धाव चेंडू. चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल. परंतु खरं असं यष्टीरक्षण झेल काही टिपता आली नाही यष्टीरक्षकाला. चेंडू विष्णू यांचा आता मात्र चांगलाचा फटका. चेंडू सीमारेषे पार षटकार. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 14. 4 चेंडू आणि 14 धावा.
पाचवा चेंडू विष्णू यांचा. आता मात्र हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 15. 16. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पंच 2 मिनिटं. शेवटचा चेंडू. धावसंख्या 16. चांगलासा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण. एका षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 18. पहिला चेंडू चेतन करिता. चांगली अशी बॉडी ऍक्शन म्हणेल मी. निर्धाव चेंडू. नितीन. दुसरा चेंडू नितीन यांचा. त्यांचा सामना करेल तो चेतन. शोर मारा. अवंतराची एक धाव. या अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 19. पंच छत्री घ्यायची नाही पण रेनकोट घातला तर चालेल. पुन्हा एकदा शोर मारा. अवंतराची एक धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होतात 20 धावा. छत्री भाऊची घेतो छत्री. दुसरा चेंडू नितीन यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो चेतन. प्रथम बाळा. अकुट्टाचा चेंडू. त्यावरती एक धाव. एक बॅट कर. बाळाच्या बॅट कर. गोलंदाज पंचाकडे कपडा पण आहे. पहिल्याच बोलायला नितीन यांचा पुढील चेंडू. अकुट्टाचा चेंडू. त्यावरती लेग साईडच्या दिशेने एक धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 22. 3 चेंडू आणि 22 धावा. 3 चेंडू. केसीएलचे सर्व सभासद विनंती करतो. निर्धाव बाईच्या स्वरूपात एक धाव. अवंतराशी एक धाव. या अवंतर धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या होती ते 23. 4 चेंडू आणि 23 धावा. 4 चेंडू 23 धावा.
पुढील चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बेत होता नगर फलंदाज. शेवटचा चेंडू चांगल्याशी गोलंदाजी म्हणावं लागेल आतापर्यंत नितीन यांची. 5 चेंडू आणि 5 धावा खर्च केल्या नितीन यांनी. शेवटचा चेंडू अखुट्टाचा चेंडू त्यावरती चांगला असा फटका बघूया किती धावा जमा होतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगल्या अशी फेकी म्हणावं लागेल. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होते ती 25. वैयक्तिक पहिलं सांगी तिसरा षटक घेऊन होतो तो बादशाह. आता मात्र त्यांचा सामना करत विनोद. घाई करायची कडूचवाडी संघ. तो बादशाह यांचा काहीशी दुखापत होताने पहिला चेंडू के वाशियांचा विरोध करता बघूया कसा समाचार घेतो पुन्हा एकदा. राजू गोलंदाज. पहिला चेंडू फुलटा चेंडू चांगला असा फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 31. दुसरा चेंडू राजांचा निर्धाव चेंडू. दोन चेंडू आणि 31 धावा. अजून षटकातील 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू राजांचा. त्यांचा सामना करेल तो विनोद. एक धाव पूर्ण. दुसऱ्या याचा प्रयत्न.
धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 33. 3 चेंडू आणि 33 धावा. कसरागावचे मास्तर दीपक ठाकरे यांचं इथे आगमन. त्यांचं देखील केसी तर्फे हार्दिक स्वागत. त्यांचे मित्र स्कोरर म्हणून मानले जातात ते अक्षय. अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 34. ती फक्त चेतन भाऊलाच झाली. आम्ही पुढील चेंडू धावचित होण्याची संधी होती. वर्ग 1 धाव पूर्ण. दुसरी ही धाव पूर्ण. 22च्या स्वरूपात 2 धावा. चार चेंडू 36 धावा. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू चेंडू राजांचा. लगबाईच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 ने वरती. धावसंख्या होती ती 37. 5 चेंडू आणि 37 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र चेतन उन्हात जाऊन बसले. शेवटचा चेंडू. बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय तो बाळा. चांगलासा फटका. चेंडू सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या 41. लय लांब गेला रे. 3 षटकाच्या संपीनंतर धावसंख्या 41. 13.67च्या सरासरीने चाललेला हा रन रेट. वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक घेऊन येतो तो नितीन. पहिला चेंडू. पहिला चेंडू नानाकरिता. चांगलासा चेंडू. 1 धाव पूर्ण. एकच धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 42. 1 चेंडू आणि 42 धावा. षटकातील 5 चेंडू शिल्लक. होती ती 48. 12 चेंडू वैयक्तिक 26 धावांवरती खेळतो तो चेतन. 3 षटकार आतापर्यंत ठोकले त्याने.
शेअर मारा आंतरराष्ट्रीय. 2 धावा बाईच्या स्वरूपात 1 आणि व्हाईटच्या स्वरूपात 1, एकूण 2 धावा. धावसंख्या होती ती 50 धावांची पार्टनरशिप बनावं लागेल. बघा नाही टाकले लय तू झाले असते. पुढील चेंडू नितीन यांचा. ती इकडून तिकडून नेलं. चांगलाचा फटका. चेंडू सीमारेषे पार चौकार. या 4 धावाच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 54. 3 चेंडू आणि 54 धावा. चेंडू आणि 54 धावा. चौथा चेंडू नितीन यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो विनोद. एक धाव. धावसंख्या होती ती 55. 4 चेंडू आणि 55 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक. चेंडू चांगलासा कमबॅक म्हणता येईल नितीन यांचा. निर्धाव चेंडू. अजूनही 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. शेअर मारा अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 56. शेवटचा चेंडू. चांगलासा चेंडू तितकाच चांगलासा प्रयत्न परंतु 1 धाव. 4 षटकाच्या संपतीनंतर धावसंख्या 57. .25 सरासरीने चाललेला हा रन रेट. वैयक्तिक दुसऱ्या स्थानी 5वं षटक घेऊन येतो तो राजू. पंच. पहिला चेंडू राजू यांचा. त्यांचा सामना करेल तो चेतन. सलामीची जोडी अजूनही मैदानात. चेतन आणि विनोद. निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू राजू यांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो चेतन. एक धाव पूर्ण. धावसंख्या
58. दोन्ही चेंडू आणि 58 धावा. तिसरा चेंडू खराब चेंडू. एकूण 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 60. पुढील चेंडू फ्रीट असेल. पुढील चेंडू फ्रीट चेंडू बघूया कसा समाचार घेतो तो विनोद. षटकार मारतो की चौकार. पुन्हा एकदा खराब चेंडू. एकूण 2 धावा. पंच 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 62. फ्रीट कंटिन्यू असेल. पुढील चेंडूला पण फ्रीट. तिसरा चेंडू फ्रीट चेंडू. चांगला असा प्रयत्न होता. दोन धावाच्या मधून धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 64. 3 चेंडू आणि 64 धावा. शतकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू मध्ये किती धावा जमा करतात त्या मान्सून इलेव्हन संघाचे फलंदाज विनोद. 64 विदाउट लॉस. चांगलासा फटका. चेंडू सीमा रेषे पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 64. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू राजूवांचा. पुन्हा एकदा त्यांचा सामना करेल तो विनोद. खराब चेंडू. एकूण 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 70. 4 चेंडू आणि 70 धावा. चांगलासा फटका. चेंडू सीमा रेषेपार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती ती 74. शेवटचा चेंडू. नाना यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. 14 चेंडू 28 धावांवरती खेळतो तो विनोद. शेवटचा चेंडू. चांगलासा यॉर्करचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागताने पंचांनी दाद फेटाळले. एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 76. 4 षटके 5 षटकेच्या संपतीनंतर धावसंख्या 76. वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक येतो तो शरद. आखोटाचा चेंडू. त्यावरती
धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 78. एक चेंडू आणि 78 धावा. दुसरा चेंडू. टप्प्याचा चेंडू, त्यावरती चेंडू सीमारेषे पार, चौकार. धावसंख्या 82. 18 चेंडू आणि 34 धावांवरती खेळतोय तो चेतन. आत्ताचा हायेस्ट स्कोर. 15 चेंडू 30 धावांवरती खेळतोय तो नाना. चांगलासा फटका, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार, चौकार. धावसंख्या 86. आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोर, सर्वोच्च धावा. पुढील चेंडू. चांगलाचा फटका, तितकी चांगली अशी झेल. फलंदाज बाद होताने. भेटले नितीन 3 बॉल बाकी. काळा बिल्ला. 2 चेंडू शिल्लक. चांगल्याशी फलंदाजी करून पहिल्यांमध्ये परतताना तो चेतन. 2 चेंडू. बघूया कसा समाचार घेतोय तो सुनील उर्फ. हेल्मेट घेऊन आला. 5वा चेंडू. स्वर मारा. अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावने. पुढील चेंडू. बॅटची कडा घेऊन गेलेला हा. धावचित होताने विनोद. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. शोर मारा. अवंतराशी 1 धाव. या अवंतर धावने धावसंख्येवर धावसंख्या होती ती 88. शेवटचा चेंडू. 1 धाव पूर्ण. एकूण 3 धावा. धावसंख्या 3 धावांची धावसंख्या होती ती 91. 92 धावांचा आव्हान ठेवलं ते मान्सून 11 या संघाने. कडूची वाडी या संघापुढे 15.33च्या सरासरीने धावा ठोकावं लागतील.
यानंतर होणारा सामना वक्रतुंड विरुद्ध वीर इलेव्हन कोपले दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे आपण. हॅलो सामना वखत माझं इलेव्हन तरी पण नाव सांगतो 92 धावा मंदिर ते कचोड संघाला. बघू या ठिकाणी कशामध्ये सामना सुरू केली. या ठिकाणी बरोबर पावसाळी रबर बॉल स्क्रीन आयोजित केलेले कसा या गावाने तरी सर्व संघाला लाभ घ्यायचे. दरम्यान पहिला वरती षटक घेऊन आला तो संतोष. आता गडी विकेट या मुळे तवा पहिला झटका नितीन या ठिकाणी पहिला झटका कडचीवाडी संघाला नितीच्या स्वरूपात आणि एक फलंदाज गोळगाव दोन पण असे फलंदाज नाव दिले. पहिला चेंडूवरी जोरदार मारत प्राय केला नितीने. वैभव पुढील फलंदाज वैभव स्ट्रायकला येतो राजू न स्ट्रायकला वैभव आणि गोलंदाज संतोष. संतोष व्यक्ती पहिल्या चेंडू संघासाठी पहिलं आणि दुसरा चेंडू बघूया राजूसाठी दुसरा चेंडू संतोष यांचा. या ठिकाणी मानव प्रयत्न निर्धाव चेंडू सुरेख अशी बोलले मला ती संतोष यांची. या ठिकाणी वक्रतुंड संघाचा कर्णधार संघनायक कॅप्टन कृपया समोर कशाकडे यायचे. आता उंचावर चेंडू निश्चितच डिक्लेअर घेऊन एक धाव. या ठिकाणी वीर कोथळे संघाचा संघनायक आणि वक्रतुंड संघाचा संघनायक दोन्ही संघाकडे यायचे. ज्या ठिकाणी मानव प्रयत्न सुरेख गणमाजी सुरेखली सुरेख दिशा निर्धार चंद धाव संघ दिसते काय समीकरण बदलून दिसते ठिकाणी दादा स्थिरवले धाव संख्या ती एक धाव एक गडी बाद एक धाव वन विकेट यावर रन एक धाव धाव संख्या बरं धाव संख्या दोन धावा 2 runs 1 wicket and 5 ball is completed. या ठिकाणी वक्रतुंड संघाचा संघाला गेले नाणेफेक कोण जिंकलेले निर्णय कळवते. सुरेख दिशा सुरेख चंद्र धाव संख्या ती एक गडी बाद आणि 2 धावा एक षटक परिपूर्ण. अजूनही दरम्यान ठिकाणी एक षटक परिपूर्ण झाले. धाव संख्या 2 धावा एक गडी बाद झाले. नेक्स्ट गोलंदाज सुनील दोंदे असा नाव दिला गोलंदाज. मान्सून म्हणजे पावसाळा आणि त्या कडचडी संघाला आणि या ठिकाणी ठरवण्याचा प्रयत्न त्याच्यावर घरला त्यांनी पुढे धावा किती 2 धावा धन्यवाद असे नाव दिले पंच. या ठिकाणी आपले रोशन भाऊ शेलार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा यांच्या. या ठिकाणी खराब दिशा या ठिकाणी आवाज मिळते. कडचडी संघाला एकूण 2 धावा मिळतात. त्या कडचडी संघाला धाव संख्येत धाव संख्या ती 5 धावा अँड 5 रन and 1 wickets. या ठिकाणी सर्व खेळाडूंनी या ठिकाणी आनंद घ्यायचा खेळाचा.
या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी आता नागपूर झालेले वक्रतुंड वर्सेस कोथळे संघाने वक्रतुंड संघाने आपला निर्णय कळवले क्षेत्ररक्षणामध्ये निर्णय घेतलेल्या ठिकाणी त्याचं आव्हान दिले बळारी होते कोथळे संघाला तो चेंडू व्हायच्या दिशा गेंदबाजी एकदा मिळते कचवाडी संघाला धाव संख्येत बर धाव संख्येत 6 धावा 7 नंतर 6 धावा दरम्यान पुढील चेंडू आकडा मारा प्रयत्न निर्धाव श्रीलंकाची घेर लावणाऱ्याने असा नावाला बोलण्यात माणसं धाव संख्येत दिसते अनडिसिप्लिन चेंडू दिशा दाखवले एक धाव परिपूर्ण धाव संख्येचे 8 धावा एक गडी बाद 8 धावा चेंडू झाले ते 4 अजून 2 चौकी शिल्लक दरम्यान दुसरा पदक आणि या ठिकाणी असंच सर्वांनी मौसमचा आणि मानव प्रयत्न माझ्या स्वरूपात एक धाव असंच खेळ थांबवता नाहीये कोणी खेळ थांबवता नाहीये किती पाऊस येऊन द्या खेळ थांबवता नाहीये खेळ कोणी थांबवला शेवट पाऊस किती मध्ये होते काय गरज नाही आपल्याला खेळून घ्यायचंय दिवस पावसाचे दिसत एक किलोमीटर आणि सांगाला ॲनुअल विकेट्स 13 परिपूर्ण खूपच काहीसा असं मागणं आव्हान दिसतो ते कोचवे संघासमोर 2 षटक परिपूर्ण 13 पाऊस येऊन द्या येरो पावसा तुला देतो पैसा येतो पाऊस खेळून घ्यायचं सर्वांनी खूपच रोमॅन्टिक सामना मान्सून संघ पण मान्सूनच आहे पाऊस पण मान्सूनच आहे दरम्यान हा तिसरा षटक मारत होता तो वैभव अँड राजू दोन्ही घ्या खेळून